मामांची आई सुंदरा माता त्यांनी आठवण काढली. कुणाची? मामांची. तिकडं आठवण काढल्याबरोबर इकडं मामांना कळालं माझ्या आईनं माझी आठवण काढलेली. आणि मामांना सगळं कळतं बरं का. होय, मामांना सगळं कळतं. तुम्ही इथं कशाकरिता आलेला आहे? एकदा का तुम्ही या रस्त्याच्या अलीकडं आला, तुम्ही इथं पाय टाकल्या मामांना कळतं की माझा हा भक्त याच्याकरिता इथं आलेला आहे. मग तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती संकल्पना घेऊन या. असं नाही की ही संकल्पना आणायची डोक्यात, ती जाणायची. अहो, काही संकल्पना घेऊन या. आता कुणाची काय असेल, कुणाची काय सांगू शकते का? आता कुणाची असेल की माझा मुलगा परीक्षेत पास होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या पोराचं यंदा हे ह्याची लय टंचाई बरं का. 2 तास बोलल्याच्या तरी कमीच आहे. काय तर मोर्चाच काढला. असं आपल्याकडे जायचं नाही. मला सांगायचंय काय की तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती संकल्पना घेऊन या, मामा तुमची इच्छा पूर्ण करतातच. फक्त मामांवरती तेवढी तुमची निष्ठा, भक्ती, प्रेम, आदर, आपुलकीपणा आणि मामांबद्दल आपल्या मनामध्ये असणारा जिव्हाळा हे खूप गरजेचं आहे. मग एक ना एक दिवस मामा तुमची इच्छा पूर्ण करणारच. आणि मग ऐका, मामांची आठवण काढल्याबरोबर मामांना कळालं माझ्या आईने माझी आठवण काढली. मग मामा तिथून अदृश्य झाले आणि सुंदरामध्ये पुढे प्रगट झाले. का गाई आठवण काढली का? हो बाळू, तुझी आठवण काढली. का गाई? अरे माझी की इच्छा आहे. काय तर इच्छा आली तुझी आई? बोल आता. बाळू, मला पंढरपूरला जायचंय, पण तुझे बा मला पंढरपूरला नेत नाही. मग मामाने हाक मारली, ए बा इकडं ये. मायाप्पा आले. विचारलं, बाळू काय झालं रे? अरे बा, आईला पंढरपूरला जायचंय आणि तू तिला पंढरपूरला का नेत नाही? बाळू, तिचं वय झाले आता, तिला नाही चालणं. मामाने सांगितलं ती चालती, तू तिला पंढरपूरला ने आणि दर्शन करून आण. मग मामांच्या सांगण्यावरून मामांचे माता पिता दोघे सुद्धा कुठे निघालेत? पंढरपूरला निघालेत. मायाप्पा आणि सुंदरा माता दोघे सुद्धा धर्मजल करत 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 पंढरपुरात पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर दर्शन भरायला लागले. दर्शन करत जगाच्या मालकाच्या समोर आल्या. विश्वाचा मालक, जगाचा मालक, पांडुरंग परमात्माचं रूप असं डोळे भरून बघितलं. आणि त्या पांडुरंग परमात्माचं रूप डोळे भरून बघितल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद घेण्याकरिता, दर्शन घेण्याकरिता, चरणस्पर्श करण्याकरिता खाली वाकल्या. आणि सुंदरा माता जशा खाली वाकल्या आणि पायाला हात लावल्यावर माग सरल्या. बया, हे रूप तर पांडुरंग परमात्मा दिसतंय आणि पाय माझ्या बाळूचं कसं लागत्यात. सुंदरा मातेना वाटलं कदाचित बाळू माझा मुलगा आहे. बाळू माझा मुलगा, त्यानं माझी आठवण काढली असावी आणि म्हणून त्याचा मला भास झालेला असावा. मग पुन्हा सुंदरा मात्या असं रूप डोळे भरून बघितलं पांडुरंग परमात्म्याचं. आणि पांडुरंग परमात्म्याचं रूप डोळे भरून बघितल्यानंतर दर्शन घेण्याकरिता पुन्हा एकदा खाली वाकल्या आणि पायाला हात लावल्यावर माग सरल्या. बया, हे रूप तर पांडुरंग परमात्म्याचं दिसतंय आणि पाय माझ्या बाळूचं कसं लागत्यात. त्यांना काय मेळ लागला नाही. घरी आल्या, कळालं नाही. आणि घरी आल्यानंतर सुंदरा मातेनं माहुंद घातलं आणि त्या माहुंद्यामध्ये मामांचं स्मरण केलं. आणि मामांचं स्मरण केल्याबरोबर मामांना कळालं माझ्या आईनं माझी आठवण काढलेली आहे. मग मामा पुन्हा एकदा तिथं प्रगट झाले आणि विचारलं, आई का ग आठवण काढली का? हो बाळू, तुझी आठवण काढली. काय झालं गाई? बाळू,
अरे मी पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला गेल्यानंतर मी सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन करत जगाच्या मालकाच्या समोर आली. त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप असं डोळे भरून बघितलं आणि पांडुरंग परमात्म्याचं रूप डोळे भरून बघितल्यानंतर मी दर्शन घेण्याकरता खाली वाकले आणि पायाला हात लावल्याबरोबर बाळू मला पाय तुझं लागलं. मला खरं सांग तू नेमका आहेस तरी कोण? मामांनी सांगितलं आता ही तुझी शेवटची इच्छा. बघा मामांना त्यांच्या आईचं मरण सुद्धा माहिती होतं. मामांनी सांगितलं आई आता ही तुझी शेवटची इच्छा. आणि मामा खाट्यावरून खाली उतरले, मागं सरले आणि मागं सरल्याबरोबर हातातली काठी खाली जोरात आपटली. हातातली काठी खाली जोरात आपटल्याबरोबर हातातल्या काठीचा परिशूळ तयार झाला, खांद्याच्या घोंगडीचा सर्प झाला, अंग मलिन झालं, अंगातून जटा निर्माण झाल्या आणि ते रूप साक्षात भगवान शंकराचं. भगवान शंकर रूप म्हणजे माझ्या बळवंत. भगवान शंकराचं रूप सुंदरामातेनं बघितलं. हे आई तुम्ही माझ्याशी बोला, मला खरं सांगा जर तुमच्या पोटी देवानं अवतार धारण केला आणि जर तुम्हाला कळालं की माझ्या पोटी साक्षात देवानं अवतार धारण केला आहे, आई खरं सांगा तुमची अवस्था काय होईल हो? नाही सांगा ना आई म्हणून विचार करा. अरे जर तुमच्या पोटी देवानं अवतार धारण केलाय हे तुम्हाला कळालं ना तर तुमची अवस्था काय होईल? आणि 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 तो रूप कुणी बघितलं? सुंदरामातेनं बघितलं. आणि सुंदरामातेनं काय बोलावं काय करावं काही सुचत नव्हतं. सुंदरामाता फक्त एवढंच म्हणाल्या, आज माझी कुशधन्य झाली गड्या, आज मी पवित्र झाले, आज मी पुण्यवान ठरले की साक्षात देवानं माझ्या पोटी अवतार धारण करावा. खरंच आज माझी कुशधन्य झाली गड्या, आज मी पवित्र झाले, आज मी पुण्यवान ठरले. आणि 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 एवढंच फक्त सुंदरामाता बोलल्या आणि सुंदरामातेनं देह ठेवला. आणि देह ठेवल्यावर मामा तिथून मेटक्यात आले आणि मेटक्यात आल्यानंतर जगाचं कल्याण करणं हे काम त्यांचं चालूच होतं. नवे नवे आज सगळ्यात मामा जगाचं कल्याणच करतात. मागून एक वाक्य बोलते, या जगाच्या पाठीवरती अनेक संतांची मांदी आली आहे, अनेक संत महात्मे आहेत, पण या जगाच्या पाठीवरती एकमेव संत असे आहेत की जे गल्लीबोळ नव्हे, गावोगावी नव्हे तर अख्ख्या जगभर फिरून जगाचं कल्याण करतात ना. त्यांचं नाव म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. बोला बोला बाबांच्या नावानं. मानवी आयुष्य म्हटलं की जरा जसा जन्म आहे तसाच त्याला मृत्यू आहे. फुल उमललं की सुकून जाणारे, वेली बहरली की कोमजून जाणारे. ज्या अर्थी तुम्ही जन्माला आलाय ना त्याच अर्थी तुम्ही मरणार आहे, हे निश्चित आहे. मग माझं मत असं आहे तुम्ही या जगातून घेऊन तर काही जाऊ शकत नाही, पण ठेवून तर बरंच काय जाऊ शकता ना. तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. नाही तर कीर्ती म्हणाल तर कीर्ती जशी रामाची आहे तशीच कीर्ती रावणाची आहे. जशी कीर्ती कृष्णाची आहे तशीच ती कीर्ती कंसाची आहे. जशी कीर्ती माऊली ज्ञानोबारायांची ना तशीच ती कीर्ती विसोबा खेचराची आहे. जशी कीर्ती तुकोबारायांची ना तशीच ती कीर्ती मंबाची बुवाची आहे. मला सांगायचंय काय, जशी कीर्ती चांगल्या जगणाऱ्याची ना तशीच कीर्ती वाईट जगणारची सुद्धा आहे. फक्त फरक एवढाच आहे, वाईट कीर्तीला काही मात्र किंमत नाही. कीर्ती असावी पण कीर्ती उत्तम असावी. उत्तम अशी कीर्ती तुम्ही पाठीमागे ठेवून मरू शकता. अहो मरायचंच आहे हे त्रिकालावादी सत्य आहे, ते कोणालाही चुकलं नाही. पैसेवाला असला किती जरी मोठा असला तरी तो आज काय तरी मरणाच्या तावडीतून वाचू शकला नाही. मी जाहीर सांगू का, माझं स्पष्ट मत आहे, मरायचंच आहे ना, मरायचंच आहे ना. तर मग वाईट वागून वाईट मरण्यापेक्षा चांगलं वागून चांगलं मरू ना.
वाईट वागलं तरी मरायचंय आणि चांगलं वागलं तरी मरायचंय. मग चांगलं वागून मरा हरकत काय? अडचण एक आहे गाड्या, हे अडचण एक आहे. आपण सगळेच जण मरणाला विसरलोय म्हणून आपण चांगलं वागना. पण कायम टिकणारी गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि आपलं चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा आपल्या जवळची जिवलग माणसं जोडा, ती जपा. हीच खरी आपली संपत्ती दादा, हीच खरी संपत्ती. मी सांगेन पहा, एक राजा होता आणि एक साधू होता. तो राजा साधूजवळ आला आणि साधूला म्हटला, का म्हणून असं तुम्ही कुणाला जगाला आनंद झाला, तुम्हाला आनंद नाही, जगाला सुख आलं, तुम्हाला सुख नाही, असं का म्हणून बरं तुम्ही असं विरक्त आयुष्य जगतात चाल? कोण सांगतंय? तो राजा साधूला सांगतोय का तुम्हीच म्हणता ना देवा एकदाच आयुष्य देतो. मग जर देवाला एकदाच आयुष्य दिलंय तर मग असं कुठंतरी उगाच एकांटी बसण्यापेक्षा जरा खाऊन पिऊन. सध्या महाराज लय तर टाका त्याच्यावरती हो, कशाव? खाण्यावर. आता खाऊन पण ठीक आहे ना, पण पिऊन नको. अहो मग ते साधू महाराजांना कोण सांगते? राजा सांगतोय की असं विरक्तीत आयुष्य जगण्यापेक्षा खाऊन पिऊन जगा हरकत काय आहे. आता हे सांगत असताना राजाच्या समोर साधू उभा होता आणि त्या क्षणाला राजानं साधू महाराजांनी राजाला सांगितलं, राजन तुम्ही मला तत्वज्ञान सांगायला आलाय इथपर्यंत ठीक आहे राजन, तुम्ही माझ्यासमोर जगण्याचा दृष्टिकोन समोर मांडता हे मला मान्य आहे, पण राजन येणाऱ्या रविवारी दुपारी 2 वाजता तुम्ही मरणार आहे. काय सांगितलं? येणाऱ्या रविवारी दुपारी 2 वाजता तुम्ही मरणार आहे. चष्म्यावाली आजी, तुम्हाला जर असं कोणी सांगितलं येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मरणार आहे, नाही तुम्हाला काय वाटेल हो? असं होणार नाही, पण वाटेल काय? भीती वाटेल ना. तसं त्या साधू महाराजांनी राजाला सांगितलं, राजा येणार रविवारी दुपारी 2 वाजता तू मरणार आहे. मग राजाने विचार केला, अरे म्हणे आज तर बुधवार, मग राहिलेच किती दिवस? बुधवार गेला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आपण मरणार आहे. म्हणजे रविवारी किती वाजता? दुपारी 2 वाजता तू मरणार आहे. तिथून पुढे राजाला धन संपत्ती चांगली वाटायची, पण कोणताच भोग त्या राजाला भोगावासा वाटला नाही. सगळ्या गोष्टी अशा जवळ पडल्या होत्या, पण कोणत्याच गोष्टीचा त्याला आनंद घ्यावासा वाटला नाही, का तर मरण कळायला लागलं होतं. येणाऱ्या रविवारी दुपारी 2 वाजता आपण मरणार आहे. बघा बुधवार गेला आजी, गुरुवार गेला आणि मग शुक्रवारी त्या लक्षात आलं की आता जर परवा दिवशी मरायचं असेल तर मग लय वाईट वागण्यात आणि वय धरण्यात काय मजा आहे, काय अर्थ आहे? मग यादी काढली, आपली कुणाकुणासोबत भांडणं आहेत, ज्यांच्यासोबत भांडणं होती त्या प्रत्येकाच्या दारात गेला आणि सांगितलं माफ करा. तुमचं चुकलं असेल तर मी माफ करतो आणि माझं चुकलं असेल तुम्हाला माफ करा. ज्यांच्यासोबत बोलत नव्हता त्या सगळ्यांशी बोलून घेतलं, गोरगरीब लोकांची मदत केली. एवढा चांगला दिवस शुक्रवारचा घालवला आणि मग आता शनिवारी वेळ काढून कीर्तन ऐकायला गेला. शांतपणे कीर्तन ऐकलं, एवढा चांगला दिवस परमार्थामध्ये घालवला आणि आता रविवार उजाडला. रविवार दिवशी सकाळी लवकर उठला, घरातल्या सगळ्या माणसांना वेळ दिला, सगळ्याजवळ जाऊन बसला आणि सांगितलं आज मी जातोय. ज्याला त्याला ज्याची त्याची जबाबदारी समजावून सांगितली आणि सांगितलं आज मी जातोय, दुपारी 2 वाजता मी मरून जाणार आहे. आणि बघा आजी 10 वाजल्या, 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजल्या आणि ज्या क्षणाला 2 वाजणार होत्या ना त्या क्षणाला घरातल्या सगळ्या माणसांनी रडायला सुरुवात केली की तर मरून जायचंय गड्या, दुपारी 2 वाजता या आयुष्याचा शेवट होणार आहे, आता मरून जायचंय. अक्षरशः त्या राजाच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं की तर मरून जायचंय आपण. बघा
योगानं 2 वाजल्या, 3 वाजल्या, आजी माईक लक्ष द्या, 4 वाजल्या, 5 वाजल्या, 6 वाजल्या. 6 वाजल्या तर ते तसंच तिथे मिळलंच नाही. आणि मग त्या लक्षात आलं ते खोटं बोललंय. मग दावतच साधू जवळ गेला आणि साधूला म्हटलं, का खोटं बोलता, माणसाला तुम्ही भीता होता मरणाची? तेव्हा त्या साधूनं सांगितलं, नाही मी तुला मरणाची भीती नाही दाखवली, मग मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अरे तू म्हणला होता आयुष्य तर जगून घ्या, सगळ्या गोष्टी करून घ्या, म्हणून मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगितलं. मला सांग, जसा तू माझ्यापासून गेला तेव्हापासून काय काय केलं? ज्यांच्यासोबत भांडणं होतं त्या सगळ्यांची माफी मागितली, ज्यांच्यासोबत बोलत नव्हतो त्या सगळ्यांशी बोलून घेतलं, गोरगरीब लोकांची मदत केली. एक दिवस वेळ काढून कीर्तन ऐकायला गेलो, शांतपणे कीर्तन ऐकलं सगळं. पण मला एका शब्दात सांग, जसा गेला तसा चांगला वागला की वाईट वागला? हो महाराज, जशी तुम्ही मला मरणाची भीती दाखवली का, तेव्हापासून मी प्रत्यक्ष चांगलाच वागलो, प्रत्यक्ष चांगलाच जगलो. आता त्या साधू महाराजांनी उत्तर नीट ऐका. ते साधू महाराज म्हणले, रविवारी मरायचंय म्हणून तू 3 दिवस चांगलं वागला, पण आम्ही प्रत्येक क्षणाला ठरवतो की येणाऱ्या पुढच्या क्षणाला आपण मरणार आहे, म्हणून प्रत्येक क्षण आम्ही चांगलंच वागतो आणि प्रत्येक क्षण आम्हाला चांगला जगावं लागतो. माहिती तर कोणालाच नाही आयुष्यातला शेवटचा माणूस कोणता भेटणार आहे, माहिती तर कोणालाच नाही बोललेलं शेवटचं वाक्य कोणतं आहे, माहिती तर कोणालाच नाही आकाशात उगवल्या सूर्य शेवटचा कोणता आहे, माहिती तर कोणालाच नाही. पण आज या मामांच्या दरबारामध्ये सांगून जाते, आयुष्याचं एक सोपं तंत्र घेऊन चला आणि आयुष्यातला मिळालेला प्रत्येक क्षण हा शेवटचा म्हणून सुखात आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करा. आणि सगळं जगणं ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी जीवनाचा आणि जगण्याचा खरा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणून जमाच कोण ठेवायचे असेल ना, तर लोकांचे आशीर्वाद जमा करून ठेवा, कुणाचा तळतळाट नाही. कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि कुणाचा लागलेला तळतळाट माणसाला सुखानं जगू देत नाही. म्हणून जीवनामध्ये 2 वाक्य कायम लक्षात ठेवा. एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली ना, तर ईश्वराची कृपा म्हणा, आणि एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली ना, तर त्याच ईश्वराची इच्छा समजा. हात खरा जगण्याचा मंत्र आहे. हा एखादा प्राणी जर मरण पावला ना, तर त्याचा कोणताच अवयव हा निरुपयोगी होत नाही. त्या प्राण्यांच्या कातड्यांची चप्पल सुद्धा आपल्याला घालायला मिळते, पण एकदा का हा प्राणी गेला ना, याचं काहीच उपयोगाला येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, या जर नरदेहाला आपण विशेष नामचिंतन नेलं ना, तर याच्यासारखं पवित्र जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. तो देव पवित्र आहे ज्याच्या वाणीतून भगवंताचं चिंतन नामस्मरण होत. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. एवढे शरीर चांगलं आहे आणि ज्यांना या शरीराची किंमत कळेल ना, ते म्हणतात या जन्मावर या जगण्यावर सुद्धा प्रेम करावे, सुद्धा प्रेम करावे. कोण म्हणतं? ज्याला किंमत कळाली ते. आणि वैतागलेले म्हणतात, अरे देवा त्या यमाची चिठ्ठी कुठं हरवली? हर काम तेव्हा जगणं चांगला आयुष्य, आपल्याला गोड गिफ्ट मिळाले, एवढा हा सुंदर नरदेह आहे आणि आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. महाराज म्हणतात की या नरदेहात येऊन जर आपण भजन चिंतन नामस्मरण केलं नाही ना, तर नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. कुठे गेलतो? कुठंच नाही. काय आणलं? काहीच नाही. हे कसं आहे? हे वाया गेल्यासारखं आहे. अहो मी एकाला सहज विचारलं, म्हटलं दादा आपण जन्माला कशाला आलात?
तू म्हटला काय करणार हो ताई, मस्त खायचं प्यायचं मस्त आईश करायची. मेलं की गेलो. काही क्षणाचं जीवन आहे हो. कशाचं? काही क्षणाचं जीवन आहे. हा माईक घ्या, या माईकला सुद्धा काय आहे? वॉरंटी आहे. ह्या माईकला काय आहे? वॉरंटी आहे. साधं हे घड्याळ घ्या, या घड्याळाला काय आहे? वॉरंटी आहे. तुमच्या खिशातला मोबाईल घ्या, तुमच्या खिशातल्या मोबाईलला काय आहे? वॉरंटी आहे. साधा तुमच्या घरातला बल्ब घ्या, त्या बल्बला काय आहे? गॅरंटी. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणं आणि गॅरंटी म्हणजे नवीन पीस देणं. साध्या त्या बल्बची सुद्धा गॅरंटी आहे, पण तो बल्ब त्याच्यासाठी लावायचा आहे त्याची गॅरंटी का? म्हणून महाराज म्हणतात मेरू पर्वता एवढं आणि पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ मांडलं ना, तरी आपल्या आयुष्यातला एक क्षण देखील आपल्याला वाढून मिळत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये कितीही किलोचं सोनं घाला, ते सोनं तुम्हाला अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, सारं जग तुमच्या चरणाशी नतमस्तक राहणार नाही.